नमस्कार. आज आपण काफी थाटावर आधारित काफी रागाचीच बंदी शिकणार आहोत. काफी रागाला लागणारे स्वर गांधार निषाद कोमल असून बाकीचे सर्व स्वर शुद्ध असतात. या रागामध्ये कोणताही स्वर वर्ज्य नसल्याने काफी हा संपूर्ण जातीचा राग होतो. वादी पंचम, संवादी ऋषभ, गाण्याची वेळ सर्व काळ आणि रस शृंगार आणि भक्ती. तर ऐकूयात काफी रागाचा आरोह अवरोह पकड किंवा मुख्य अंग. सा रे गा मा पा धा नी सा, सा नी धा पा म गा रे सा. आता ऐकूयात पकड किंवा मुख्य अंग. सा सा रे रे गा गा मा मा पा. यानंतर ऐकूयात काफी रागाची त्रितालातली बंदिश. 1 2 3 4 5 6. आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी. पिचकारी रंग भरी शरदी, पिचकारी रंग भरी शरदी. आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी. वर कन्हैया संग सखी राधा, वर कन्हैया संग सखी राधा. रंग भरी जोरी सोहतरी, रंग भरी जोरी सोहतरी. आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग, खेलो श्याम संग, खेलो श्याम संग होरी. बंदिशीची पहिली ओळ 7व्या मात्रेतून सुरू होते, तर 5व्या आणि 6व्या मात्रेवर डॅश आहे. 7वी आणि 8वी मात्रा रे म, त्याच्यावर म्हणायचंय आज. आता कालावर 2 स्वर आहेत रे म, आणि 10व्या मात्रेवर सुद्धा पध, म्हणजे 9व्या आणि 10व्या मात्रेवर 2-2 अक्षर आहेत रे म पध. आणि पुढं प ग, गांधार कोमल आहे. म्हणजे हे दोन्ही खंड एकत्र जर वाजवले तर रे म पध प ग. आता याच्यावर शब्द बघा. आज खेलो श्या. आता पुढं पुन्हा अगोदरच्या खंडातल्या शाचा आकार आहे इथं, म्हणजे तिथं गांधारच वाजवायचा आहे. ग रे म म, म्हणजे पहिला गवर शा, शा आम संग. आणि पुढच्या खंडामध्ये प
पवर पुन्हा डॅश आहे म्हणजे पुन्हा पच वाजवायचा. प अ प अ आणि पुन्हा पुढं नेहमीप्रमाणे 5व्या आणि 6व्या मात्रेवर डॅशच आहे म्हणजे पुन्हा 2 आकार वाढवावे लागतील आपल्याला. म्हणजे टोटल 6 मात्रा वाजवायच्या. प प अ प अ अ म्हणजे प वर शब्द म्हणायचे झाले तर असे होतील. हो ओ री ई ई ई. आता या ओळीचं संपूर्ण नोटेशन पाहूयात. रे म प ध प ग ग रे म म प आ प आ आ. आता बंदिशीचे शब्द पाहूयात. आज खेलो श्याम संग होरी. आता ही ओळ आपण तालामध्ये शिकूयात, पण तत्पूर्वी ज्या तालामध्ये आपल्याला गायचंय त्या तालाविषयी आपल्याला थोडंसं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर ही बंदिश त्रितालामध्ये आहे. तर त्रिताल हा 16 मात्रांचा ताल आहे. 4-4 मात्रांचे 4 खंड पडतात. सम पहिल्या मात्रेवर आणि काल 9व्या मात्रेवर आहे. आणि ही बंदिश तालासाठी 7व्या मात्रेतून सुरू होते. तर डिजिटल तालावर ज्या ठिकाणी बेल वाजते त्या ठिकाणी पहिली मात्रा असते. तर बेल वाजल्यानंतर 6 अंक मोजायचे आणि ही बंदिश तालाबरोबर सुरू करायची. तर पाहूयात तालाबरोबर ही पहिली ओळ. 1 2 3 4 5 6. आज खेलो श्याम संग होरी. आज खेलो श्याम संग होरी. आता स्थायीची दुसरी ओळ. दुसरी ओळ सुद्धा 7व्या मात्रेतूनच सुरू होते. 7व्या मात्रे आणि 7व्या आणि 8व्या मात्रेवर ध ध पिच. आता पुढच्या खंडामध्ये पुन्हा ध आहे. ध पुन्हा डॅश धच वाजवायचा. ध ध नी कोमल निषाद आहे. नी नी म्हणजे 7व्या मात्रेपासून जर आपण पाहिलं तर ध ध ध अ नी ई असं होईल. आता याच्यावर शब्द म्हणायचे झाले तर पिच का आ री ई. पुढच्या खंडामध्ये प ध म म. त्याच्यावर म्हणायचे रंग भरी. आता त्याच्या पुढच्या खंडामध्ये पध म्हणजे समेच्या मात्रेवर 2 स्वर आहेत. पध आणि पुढं दुसऱ्या मात्रेवर सुद्धा 2 स्वर आहेत. निसा म्हणजे पध निसा. निध म्हणजे शब्द जर या ओळीवर म्हणायचे झाले तर के शर. आणि 5व्या आणि 6व्या मात्रेवर प आहे. की म्हणजे संपूर्ण नोटेशन जर या ओळीचं आपण पाहिलं तर ध ध ध अ नी ई. प ध म म. प ध नि सा नि ध प अ. आता शब्द पाहूयात या ओळीचे. पिच का आ री ई. रंग भरी. के शर की. आता ही ओळ आपण तालाबरोबर शिकूयात.
1 2 3 4 5 6 पिचकारी रंग भरी शरकी पिचकारी रंग भरी शरकी. आणि तदनंतर नेहमीप्रमाणे पुन्हा पहिली ओळ स्थायीच्या शेवटी 2 वेळा म्हणावी. आता पाहूयात अंतरेची पहिली ओळ. अंतरेची पहिली ओळ मध्यम पासून सुरू होते आणि तालासाठी मात्र ती कालातून सुरू होते, म्हणजे 9व्या मात्रेतून सुरू होते. मा मा पा धा. त्याच्या म्हणायचंय कोवरका. दुसऱ्या खंडामध्ये कोमल निषाद नी नी सा सा. नाही, दुसऱ्या नीवर आकार येतोय नाही या आ. तिसऱ्या खंडामध्ये तार सप्तकातला ऋषभ गांधार रे ग रे ग रे सा संग सखी. आणि चौथ्या खंडामध्ये रे नी सा सा रा आ धा आ. आता संपूर्ण ओळीचं नोटेशन पाहूयात. म म पा धा नी नी सा सा रे ग रे सा रे नी सा सा. आता या ओळीवर नोटेशनवर शब्द कसे म्हणायचे. कुंवर कन्हैया आ संग सखी राधा आ. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. आता ही ओळ तालाबरोबर शिकत असताना ही ओळ 9व्या मात्रेतून आहे हे लक्षात घ्यायचं आणि टाळ वाजल्यापासून 8 अंक मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8. कुंवर कन्हैया संग सखी राधा. कुंवर कन्हैया संग सखी राधा. आता अंतरेची दुसरी ओळ सुद्धा 9व्याच मात्रेपासून आहे. तार सप्तकाच्या षड्जापासून पहिल्या खंडामध्ये सा 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 रे. त्याच्यावर शब्द म्हणायचे रंग भरी. दुसऱ्या खंडामध्ये कोमल निषाद नी नी धा म. म्हणजे पहिल्या नीवर जो, दुसऱ्या नीवर आकार घ्यायचा आहे जोचा. जो ओ रे आणि मध्यमवर इकार. जो ओ रे ए. तिसऱ्या खंडामध्ये समेवर आणि दुसऱ्या मात्रेवर 2-2 अक्षर आहेत. पाधा निसा निध. म्हणजे प वर सो म्हणायचा, सो. धवर आकार सो. नीवर आणि सावर आकारच आहे सो. असं वाजेल ते सो हात री. आता संपूर्ण ओळीचं नोटेशन बघूयात. सा 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 रे नी नी धा म. पा धा नि सा नी धा पा आ. आता या नोटेशनवर शब्द कसे म्हणायचे बघू. रंग भरी जो रे सो हात रे. आता ही चोळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1
2 3 4 5 6 7 8 रंग भारी जोरी सोहातरी रंग भारी जोरी सोहातरी. आणि यापुढे बंदिशीच्या शेवटी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पहिली ओळ 2 वेळा वाजवावी. आता बंदिशीच्या शेवटी तिहाई करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण नेहमी तिहाई कालापासून समेपर्यंत करत असतो, पण या बंदिशीमध्ये 7व्या मात्रेतून ही बंदिश सुरुवात होत असल्यामुळं सुरुवातीला फक्त एकदाच 7वी आणि 8वी मात्रा म्हणायची, म्हणजे आज खेलो श्याम संग. आता दुसऱ्या वेळेला मात्र डायरेक्ट खेलोच म्हणायचं, आज म्हणायचं नाही. खेलो श्याम संग. आणि तिसऱ्या वेळेला सुद्धा खेलो पासूनच खेलो श्याम संग होरी. आता हीच तिहाई तालाबरोबर अशी येईल. 1 2 3 4 5 6 आज खेलो श्याम संग खेलो श्याम संग खेलो श्याम संग होरी. बंदिशीतल्या प्रत्येक ओळीचा स्वर आणि तालाबरोबर भरपूर सराव करा आणि तदनंतरच संपूर्ण सरगमगीत तालाबरोबर आपल्याला वाजवता येतं का ते पहा. आता संपूर्ण सरगमगीत तालाबरोबर कसं वाजवायचं ते आपण शिकूयात. 1 2 3 4 5 6 आज खेलो श्याम संग होरी आज खेलो श्याम संग होरी. पिचकारी रंग भरी केशर की पिचकारी रंग भरी केशर की आज खेलो श्याम संग होरी आज खेलो श्याम संग होरी. कुंवर कन्हैया संग सखी राधा कुंवर कन्हैया संग सखी राधा रंग भरी जोरी सोहतरी रंग भरी जोरी सोहतरी आज खेलो श्याम संग होरी आज खेलो श्याम संग होरी आज खेलो श्याम संग खेलो श्याम संग खेलो श्याम संग होरी. ताल आणि सुराबरोबर याही बंदिशीचा भरपूर सराव करा आणि आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.